कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात ऊसाचे सरासरी उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं प्रयत्न करण्यात येत आहेत। यासाठी तालुक्यात झेप एकरी 100 टनाची या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे। कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मुश्रीफ यांनी उत्पादन वाढ हा फायदेशीर शेती करण्याचा एकमेव पर्याय असून कृषी विभागाने यासाठी योग्य ते प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केलं। कागल तालुक्यात सध्या ऊसाची उत्पादकता दिवसेंदिवस घटू लागली आहे। त्याचबरोबर वाढत्या महागाईमुळे ऊस शेती करणं परवडेनासं झालंय। त्यामुळे उपलब्ध क्षेत्रातच जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी झेप एकरी 100 टनाची या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। एकरी उत्पादकता 80-85 मेट्रिक टन आहे, त्यांना आपण 100 टनापर्यंत कसं नेता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण झेप एकरी 100 मेट्रिक टन ऊस उत्पादनाची हा संकल्प या कागल तालुक्यामध्ये राबवत आहोत। याच्यामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ तंत्रज्ञान घेऊन आपण शेतकऱ्यांना शेतावरच्या बांधावरती मार्गदर्शन करणार आहोत। या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते। यावेळी शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अशोक पिसाळ, प्राध्यापक पांडुरंग मोहिते तसंच प्रगतिशील शेतकरी आणि कृषीभूषण संजीव माने यांनी मार्गदर्शन केलं। संजीव माने यांनी यावेळी शेतकऱ्यांना 4 सूत्री पद्धतीनं ऊस शेतीचं नियोजन केल्यास एकरी 100 टन उत्पादन घेणं सहज शक्य असल्याचं मत व्यक्त केलं। सेंद्रिय खताचा मुबलक वापर आणि जमिनीची मशागत योग्य करून जर जमीन सुपीक केली तर एकरी 100 टन ऊस काढता येणं सहज शक्य होणार आहे। 2 नंबरचा मुद्दा आहे तो ऊस लागणीची योग्य पद्धत, अत्यंत महत्त्वाचा। पूर्वी आपण ऊसाची खूप दाट लागण करायचो, असं वाटायचं की जेवढी दाट लागण, जेवढं ऊसाचं बियाणं टनानी जास्त आपण जमिनीत घालू तेवढं ऊसाचं उत्पादन अधिक चांगलं येईल। पण 25-30 टन 35 टनाच्या वरती आमचं ऊसाचं उत्पादन निघत नव्हतं। पण आता मात्र 500 किलो 600 किलो 700 किलो 1 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन बियाणं आपण जर जमिनीमध्ये घातलं तर अधिक ऊसाचं उत्पादन येऊ शकतं। हे एकदा शास्त्र याचं टेक्निक शेतकऱ्यांनी समजावून घेतलं पाहिजे। चौरस फुटाला 1 ऊस जर आपण जगवू शकलो आणि चौरस फुटाला 1.5 फुटवे जर आपण घेतले तर निश्चितपणे आपल्याला एकरी 100 टन ऊस काढता येणं सहज शक्य होतं आणि त्या दृष्टीने ऊसाची लागणीची पद्धत योग्य असावी लागते। पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे। ऊस पिकाला पाणी माणसासारखं द्यावं असं म्हटलं जातं। जसं माणसाला जेव्हा तहान लागते त्यावेळेला पाणी लागतं आणि जेवढी तहान लागली तेवढंच पाणी लागतं, तसं ऊस पिकाला सुद्धा त्याला जेव्हा तहान लागली तेव्हा आणि जेवढी तहान लागली तेवढंच पाणी देता आलं पाहिजे। याच्यासाठी एक अतिशय उत्तम साधन म्हणजे ठिबक सिंचन बसवून त्या ठिबक सिंचनच्या माध्यमातून जर आपण पाणी देऊ शकलो तर मग मात्र ऊसाच्या गरजेनुसार आपल्याला पाणी देता येईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर माती परीक्षण करून घ्यायला लागेल। माती परीक्षणानुसार आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जाहीर केलेल्या अपेक्षित ऊस उत्पादनानुसार रासायनिक खताच्या मात्रा आपल्याला ठरवायला लागतील। वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये आणि वेगवेगळ्या मात्रेमध्ये ठरवलेल्या ठिकाणी ह्या जर मात्रा आपण देऊ शकलो तर निश्चितपणे एकरी 100 टन ऊसाची उत्पादनाची पातळी गाठता येणं शक्य आहे। अजून एक थोडंसं टेक्निक आलं तर अलीकडं संजीवकाच्या फवारणी करणे यासुद्धा अत्यंत गरजेच्या झालेत। एकरी 100 टनाची पातळी गाठायची आहे। झेप एकरी 100 टनाचं जर गाठायचं असेल तर थोड्याशा फवारण्यांवरती सुद्धा लक्ष आपल्याला द्यायला लागेल। पीक संरक्षणासाठी लागणाऱ्या फवारण्या आणि पिकाची उंची जाडी वाढवण्यासाठी लागणाऱ्या संजीवकाच्या फवारण्या याचं जर आपण नियोजन करू शकलो तर आपल्याला 100 टनाचं उत्पादन सहज घेता येणं शक्य आहे। या कार्यक्रमामुळे आपलं नेमकं काय चुकतंय आणि त्यात कोणकोणत्या सुधारणा करण्याची गरज आहे हे ध्यानात आल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं। त्याचबरोबर प्रशिक्षण कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे ऊस शेतीचं नियोजन करणार असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। आम्ही नवीन पद्धतीने सगळं आता करायला आता म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं आहे। नवीन तंत्रज्ञानाला त्याचा वापर करून एकरी 100 टन कसं उत्पादन करता येईल। ज्यादा उत्पादन घेण्यासाठी शैक्षणिक सहली चर्चासत्रे आयोजित करून नवीन उपक्रम राबवून झेप 100 टनाची हा संकल्प आम्ही यशस्वी करण्यात प्रयत्न करणार आहे। आपल्या सरासरी उत्पादनामध्ये खूप कमतरता आहे। 3 साखर कारखाने आज कागल तालुक्यामध्ये कार्यरत आहेत। एक नवीन कारखाना देखील या ठिकाणी सुरू होत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकरी ऊसाचं उत्पादन वाढणं हे अत्यंत गरजेचं आहे। कोल्हापूर जिल्ह्याची ऊस उत्पादकता प्रत्येक तालुक्यानुसार वेगवेगळी असल्यानं तालुकानिहाय ऊस उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत। त्यामुळे राज्याची सरासरी ऊस उत्पादकता वाढवण्यास देखील हातभार लागणार असल्याचं मत प्रकल्प संचालक आत्मा यांनी यावेळी व्यक्त केलंय।
विद्यापीठाने विकसित केलेलं तंत्रज्ञान, शेतकऱ्यांनी अवगत केलेलं तंत्रज्ञान या सगळ्यांचा मिलाप करून एकाच वेळी 12 टेक्नॉलॉजीज शेतकऱ्यांच्या शेतावर पोचवायच्या असतील तर ते रोपाद्वारे ऊस लागण केलं तर ते निश्चित पोचू शकणार आहेत. आणि त्यासाठी ही पूर्वतयारी म्हणून आपण प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या ऊसाच्या कार्यशाळा आपण घेतो आहोत. प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या अनुभवाचा आणि कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा ज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना अशा कार्यक्रमांबरोबरच थेट त्यांच्या बांधापर्यंत पोहोचून मार्गदर्शन करण्याची देखील गरज आहे. तरच झेप एकरी 100 टनाची हे उद्दिष्ट साध्य करणं सहज शक्य होणार आहे. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.